नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुढील महिनाभरात विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत। त्यानुसार संबंधित यंत्रणा कामाला लागलेत। विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनी बरोबरही करार संपन्न झालाय। मात्र या सगळ्यामध्ये नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न रेंगाळलाय। नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी लावून धरली आहे। त्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्यात आली आहे। विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी नामकरणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समिती आता आक्रमक झाली आहे। या समितीचे सदस्य मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन फडणवीसांकडे आपले गाऱ्हाणे मांडणार आहेत। नवी मुंबई विमानतळ कृती समितीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात अनेक आंदोलनं केली गेली। विशेष म्हणजे या मागणीला अनुकूलता दर्शवत शासनानं विधानसभेत या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। सध्या हा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे। या दरम्यान विमानतळाचं काम पूर्णत्वास आलंय। पुढील महिनाभरात विमानतळाचं उद्घाटन करण्याची योजना साकारत आहेत। विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात असल्यानं प्रकल्पग्रस्तांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी सर्वपक्षीय समितीनं लावून धरली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला उद्घाटनापूर्वी शिक्कामोर्तब करावं, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठी आग्रह धरला जाणार असल्याचं सर्वपक्षीय कृती समिती कार्याध्यक्ष डॉ. संजीव नाईक यांनी सांगितलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।